लहान मुलांच्या खेळाच्या वादातून दोन गट भिडले. लोखंडी रोड तलवारीने हल्ला, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू. जालन्यातील वाल्मिक नगरमध्ये रक्तरंजित संघर्ष, किरकोळ वादातून तलवारी निघाल्या, एकाचा मृत्यू, 2 महिला गंभीर. जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर 2 गटातील रक्तरंजित हाणामारीत झाले असून यामध्ये एका 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जालना शहरातील वाल्मिक नगर भागात ही थरारक घटना घडली आहे. लहान मुलांच्या खेळाच्या वादातून 2 गट समोरासमोर आले. पाहता पाहता या वादाने इतके उग्र रूप धारण केले की दोन्ही बाजूने थेट लोखंडी रॉड आणि तलवारी निघाल्या. या दोन्ही गटांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला चढवला. या रक्तरंजित संघर्षात अहमद रियाज सय्यद या 18 वर्षाच्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागलाय. तर या घटनेत 2 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही संपूर्ण घटना लहान मुलांच्या भांडणाच्या अगदीच किरकोळ कारणावरून सुरू झाली होती, पण मोठ्यांच्या हट्टीपणामुळे आणि रागामुळे या वादाचे पर्यावसन थेट हत्येमध्ये झाले. एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण वाल्मिक नगर परिसरात सध्या हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे संपूर्ण जालना शहरात एकच खळबळ उडाली असून वाल्मिक नगर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. खबरदारीचा उपाय म्हणून आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर आणि घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मयत अहमद सय्यद याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असून पोलिसांनी पुढील तपास वेगाने सुरू केलाय. किरकोळ वादातून एका 18 वर्षाच्या तरुणाचा नाहक बळी गेल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, जलजला न्यूज, जालना. दुपारी 2 वाजता मयतीचं नाव सय्यद अहमद सय्यद रजाक, वय वर्ष 18, राहणार वाल्मिक नगर. तो आपल्याकडे आला. घेऊन आल्यावर मी तपासले असता तो मृत अवस्थेत होता. त्याला मृत घोषित केलं, नातेवाईकांना सांगितलं आणि बॉडी PM साठी पोलिसांना कळवले आणि बॉडी शिफ्ट केली आहे मॉर्चरीमध्ये. मयताच्या शरीरावर काय वार होते? मयताच्या शरीरावर डाव्या बाजूला एक खोल वार होता, छातीपर्यंत जात होता. कशाने केले असेल? ते मे बी मोठा चाकू असेल किंवा मग तलवार असेल, ते माहित नाही. यात जखमी किती आहेत? जखमी त्याच्या आधी व्यवस्था 2 जखमी आले, 2 महिला आले. ते काही मारामारीची घटना होती एवढंच त्यांनी सांगितलं, दुसरं काही सविस्तर काही सांगितलं. जखमीची प्रकृती कशी आहे? जखमी जे आहे ती प्रकृती चांगली आहे, सिरियस कोणी नाही. डॉक्टर आशिष देवळे. मयताचं नाव? मयताचं नाव सय्यद अहमद सय्यद रियाज.